नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि बुलेटिनमध्ये पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी शहा फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले, तर गडकरींच्या पराभवासाठी देवेंद्र फडणवीसांनी रसद पुरवली. सामनाच्या रोखठोकमधून संजय राऊतांचा मोठा दावा. संजय राऊतांनी वायफळ बोलू नये. मी 9 वेळा निवडणूक लढवली आहे. मला रसद घेण्याची गरज नाही. वेळ पडली तर मी संजय राऊतांची तक्रार करणार. सामनाच्या रोखठोकवर विकास ठाकरेंची प्रतिक्रिया. संजय राऊतांना खोटं बोलण्याचं व्यसन लागलंय. राऊतांची विधानं हास्यास्पद. सामनामधील रोखठोकवरून मुनगंटीवारांची राऊतांवर टीका. अजितदादांचे उमेदवार निवडून येऊ नये म्हणून शिंदेंकडून प्रयत्न. शिंदेंनी प्रत्येक मतदारसंघात 25 ते 30 कोटी रुपये वाटले. सामनाच्या रोखठोकमधून राऊतांचे आरोप. अमित शहांच्या हाती सत्ता आली तर ते यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवतील. सामनाच्या रोखठोकमधून संजय राऊतांचा मोठा दावा. नागपुरात मॉक पोलची मतं क्लिअर न करता मतदान झाल्याचं उघड. दादाजी धुनीवाले या केंद्रावरील प्रकार 35 दिवसानंतर उघड. दादाजी धुनीवाले केंद्रावर फेर मतदान घ्या. काँग्रेसच्या विकास ठाकरेंची मागणी. पुणे पालिकेच्या निलंबित आरोग्य अधिकारी भगवान पवारांचं पत्र व्हायरल. मंत्री महोदयांकडून नियमबाह्य काम करण्यासाठी माझ्यावर दबाव. पत्रात एका मंत्र्यावर आरोप. भ्रष्टाचाराच्या खेकड्याने आता अधिकाऱ्यांनाही नांग्या मारायला सुरुवात केली. भगवान पवारांच्या निलंबनावरून रोहित पवारांची टीका. रोहित पवारांचा थेट तानाजी सावंतांवर निशाणा. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला धक्का. धीरज शर्मा शरद पवार गटाची साथ सोडणार का? धीरज शर्मांचा फेसबुक पोस्ट करत पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुंबईतील गाळ काढण्याच्या कामांची पाहणी. पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणीही उपस्थित. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर. अजित पवारांकडून बारामतीतील विकास कामांची पाहणी. सहयोग निवासस्थानी अजित पवारांचा जनता दरबार. सांगलीत आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं मोर्चाचं आयोजन. लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करण्याची मागणी. भाजपा आमदार नितेश राणे टी राजा मोर्चात सहभागी होणार. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणातील आरोपीला आज कोर्टात हजर करणार. आरोपी भावेश भिंडेला दुपारी 12 वाजता किल्ला कोर्टात हजर करणार. पिंपरी चिंचवड महापालिकेकडून वाकडमधील रूफटॉप हॉटेलवर कारवाई. भुजबळ चौकातील अनधिकृत रूफटॉप हॉटेल, स्पाइस फॅक्टरी आणि ॲब्सोल्यूट बार्बिक्यू पाडण्यात आलं. अहमदनगर धाराशिवमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे हाल. दुष्काळ परिस्थितीतही अनेक ठिकाणी अद्याप टँकर नाही. टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची नागरिकांची मागणी. नाशिकच्या बिबलवाडीत महिलांची रणरणत्या उन्हात पाण्यासाठी पायपीट. काम सोडून पाण्यासाठी नागरिकांची कसरत. धाराशिवमध्ये टँकरच्या पाण्यासाठी नागरिकांची धावपळ. टँकरमध्ये पाईप टाकून पाण्यासाठी नागरिकांची रस्सीखेच. परभणीच्या गंगाखेडमधील मासोळी प्रकल्पात मृत साठा शिल्लक. जिल्ह्यातील 22 लघु प्रकल्पांपैकी बहुतांश प्रकल्प कोरडे ठाक. धाराशिवमध्ये दिवस रात्र पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती. घोटभर पाण्यासाठी रात्रीही नागरिकांची धडपड. अमरावतीमध्ये वाढत्या तापमानाचा संत्री बागांना फटका. तापमान वाढीमुळे संत्रे झाडावरून पडण्यास सुरुवात. शेतकऱ्यांवर पुन्हा आर्थिक संकटाचा डोंगर. परभणीत पाणी संकटात. जिल्हा प्रशासनाकडून टँकरच्या संख्येत वाढ. 104 विहिरी अधिग्रहित. स्थिती आणखी बिकट होण्याचा अंदाज. वाशिम जिल्ह्यात तापमानाचा पारा 42 ते 44 अंशापर्यंत पोहोचला. जिल्ह्यातील 172 प्रकल्पांमध्ये सरासरी 17.83% जलसाठा शिल्लक. नांदेडमध्ये पाण्यासाठी महिलांना तासनतास थांबण्याची वेळ. 2 हंडे पाण्यासाठी महिला सकाळपासून रांगेत. नांदेडच्या कवठामध्ये पाणी टंचाई. अनेक दिवसांपासून गावात पाणी पुरवठा नाही, तर अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे नळालाही पाणी नाही. डोंबिवली स्फोटातील मृतांची संख्या 16वर. बेपत्ता 9 कामगारांचा शोध सुरू. 7 मृतदेहांची ओळख अद्यापही पटलेली नाही. कार अपघातानंतर पुण्यात युवक काँग्रेसकडून निबंध स्पर्धा. स्पर्धास्थळी पोलिसांचा बंदोबस्त. वेदांतला सुरुवातीला दिलेल्या शिक्षेच्या निषेधार्थ स्पर्धेचं आयोजन. नाशिकमध्ये बड्या सराफा व्यावसायिकावर आयकर विभागाची छापेमारी. आयकर विभागाच्या छापेमारीत 26 कोटींची रोकड जप्त. फर्निचरमध्ये लपवलेली कॅश आयकर विभागानं शोधून काढली. 10वीचे विद्यार्थी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आला. 10वीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता लागणार.
IPL ट्रॉफीसाठी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद भिडणार. चेन्नईच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर महाअंतिम सामना होणार. भंडाऱ्यामध्ये नवेगाव नागाजिका व्याघ्र प्रकल्पात वाघीण आणि बछडे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. पर्यटकांच्या गर्दीमुळे परिसरातील रोजगारातही वाढ. बुलढाण्याच्या ज्ञानगंगा अभयारण्यात निसर्ग अनुभवताना वन्यजीवांचं दर्शन. वाढत्या गरमीत अस्वलाने घेतला पाण्यात डुंबण्याचा आनंद. रत्नागिरीच्या गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थीमुळे सुंदर आरास. गणरायाच्या दर्शनासाठी भाविक मंदिरात दाखल. पुण्यात दगडूशेठच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. संकष्टी चतुर्थीमुळे नागरिक दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला. बुलढाण्यात संत चोखोबाराय यांचा पुण्यतिथी महोत्सव. महोत्सवानिमित्त भागवत कथा आणि ज्ञानेश्वरी पारायणाचं आयोजन. बुलढाण्याच्या शेगावमध्ये जुगार खेळतानाचे व्हिडिओ. एका हॉटेलमध्ये कोट्यवधी रुपयांचा हा जुगाराचा डाव. पोलिसांचं दुर्लक्ष. 3 जून रोजी होणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त अकोल्यात संवाद दौरा. सुमित नवलकार मित्र परिवाराचा उपक्रम. नागपुरात स्कूल बस आणि स्कूल व्हॅनच्या शुल्कात 10 ते 15% वाढ. नवीन शैक्षणिक वर्षापासून पालकांवर शुल्कवाढीचा बोजा. नागपूर ते छत्रपती संभाजीनगर विमानसेवा 2 जुलैपासून सुरू होणार. इंडिगोकडून नवीन फ्लाईटची घोषणा. आठवड्यातून 3 दिवस मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी फ्लाईट असणार. नाशिक मनपाचा होर्डिंग संदर्भातील कार्यपूर्ती अहवाल तातडीनं राज्य सरकारला सादर. महापालिकेकडून 863 होर्डिंग्स धारकांना उपाययोजना करण्याचे निर्देश. मुंबई आणि उपनगरात पुढील आठवड्यात पावसाची शक्यता. ठाणे, मुंबई आणि रायगडमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज. धाराशिवच्या येवती गावात वादळी वाऱ्यामुळे 2 एकरातील केळी पिकाचं नुकसान. टँकरनं पाणी आणून बाग जगवली, मात्र वादळी वाऱ्यामुळे बागेचं नुकसान. बीडच्या परळीमध्ये बोदेगाव लघु प्रकल्पात 30% पाणीसाठा शिल्लक. जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर. अंबाजोगाई वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे घराचं नुकसान. घरावरील पत्र उडून गेल्यानं घरातील साहित्याचंही नुकसान. धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यानं पिकांचं नुकसान. जोरदार वाऱ्यामुळे येडशी भागात झाडं उन्मळून पडली. कोकणातील जलपर्यटन आजपासून 31 ऑगस्टपर्यंत बंद राहणार. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे आदेश. खवळलेल्या समुद्रामुळे जलपर्यटन काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय. राज्यात यंदा चालू आर्थिक वर्षात खरीपाचे 10 लाख हेक्टर क्षेत्र घटणार. कापसाचं लागवडीखालील जवळपास 3 लाख हेक्टर क्षेत्र घटण्याचा कृषी विभागाचा अंदाज. विदर्भातील काही भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता. काल अकोल्यात विदर्भातील सर्वाधिक तापमानाची नोंद, तर दुपारी कामं टाळण्याचं नागरिकांना आवाहन. नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा 45 अंशांवर. विद्युत वितरणाच्या ट्रान्सफॉर्मरलाही तापमानाचा फटका. तापमानामुळे जनजीवन विस्कळीत. मालेगाव शहरात उन्हाचा पारा वाढला. शहरात 43 अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद. धाराशिवच्या उमरगावमध्ये वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू. शिवाजी बापू मोहिते मृत शेतकऱ्याचं नाव. मुंबईतील 7ही धरणातील जलसाठ्यात वेगाने घट. मतदान पूर्ण होताच मुंबईत पाणी कपात. 30 मे पासून 5% तर 5 जून पासून 10% पाणी कपात लागू. पालिकेचा निर्णय. अंधेरीत 29 आणि 30 मे रोजी पाणी पुरवठा बंद राहणार. अंधेरी भागातील जलवाहिनीचं काम करण्यात येणार. मिठी नदीच्या रुंदीकरणासाठी पालिकेचा 149 बांधकामांवर हातोडा. 8000 चौरस मीटर क्षेत्र अतिक्रमण मुक्त. सांताक्रूज चेंबूर रस्त्यालगत कारवाई. मुंबईत गाळ उपसलेल्या नदी नाल्यांमध्ये कचरा टाकू नका. पालिका प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन. एसीत विनातिकीट प्रवास दिसल्यास थेट तक्रार करता येणार. वातानुकूलित आणि सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यातील विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी एसी टास्क फोर्स सुरू. कल्याणमध्ये कारच्या बोनेटवर बसून स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल. गाडी चालवणारा अल्पवयीन असल्याची पोलीस सूत्रांची माहिती. पोलिसांकडून तपास सुरू. पुण्यातील कल्याणी नगर अपघातानंतर मुंबईत पोलिसांकडून नाकाबंदी. मद्यपी वाहन चालकांवर कारवाई. पुणे विभागातील म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ. म्हाडासाठी पुणेकरांचा अल्प प्रतिसाद. 30 मे पर्यंत अर्ज दाखल करता येणार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह. मराठीच्या शिक्षकाकडे इंग्रजी विभागाचा कारभार. शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर.
पुण्यातील कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या 5ही धरणांच्या एकत्रित पाणीसाठा क्षमतेपैकी फक्त 5.77% शिल्लक. आगामी काळात नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो. शिरूरसह आंबेगाव, खेड आणि जुन्नरमध्ये उन्हाळी बाजरी काढणीसाठी शेतकऱ्यांची लगबग. मजुरांच्या टंचाईमुळे बाजरी काढणीच्या कामाला विलंब, शेतकरी चिंतेत. रुग्णालयात रक्तपेढी नसल्यास परवाना रद्द होणार, केंद्रीय आरोग्य सेवा विभागाचे निर्देश. गैरप्रकार टाळण्यासाठी निर्णय. लातूर जिल्ह्यात अनेक तलावातील गाळ उपसा करण्याचं काम प्रगतीपथावर. मोघा, तावरजा, कोपरा तलावातून गाळ उपसून शेतात टाकण्यात येणार. अवकाळी पाऊस आणि उष्ण वातावरणाचा भाज्यांच्या दरावर परिणाम. भाज्यांच्या दरात 25% वाढ. नांदेडमध्ये उन्हाळ्यात पालकाची मागणी वाढली. शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पालक लागवड. पुण्याच्या भोर तालुक्यातील ग्रामीण भागात भुईमूग काढणी अंतिम टप्प्यात. अवकाळी पावसाचा फटका बसल्यानं उत्पन्नात घट होण्याची शेतकऱ्यांना भीती. परभणीच्या सेलूमध्ये कडव्याच्या गंजीला आग. जनावरांसाठी गोळा केलेल्या पेंढ्या आगीत जळून खाक. छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये 35 नक्षलवाद्यांकडून पोलीस मुख्यालयात आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना राज्य सरकारकडून योजनांचे प्रमाणपत्र वाटप. गुजरातच्या राजकोटमध्ये गेमिंग झोनला भीषण आग. आगीत 28 जणांचा होरपळून मृत्यू. त्यात 12 लहान मुलांचाही समावेश. दुर्घटनेप्रकरणी 3 जण ताब्यात. SIT कडून तपास सुरू.